हेर वगैरे असतात ना, रिटर्न गिफ्ट करतात हेराला. हो हो त्यासाठी देतो. किलोवर पण ऑर्डर घेतो, पण ती ऑर्डर असेल तरी घेतो, कारण ते कसे खराब होतात. मग ते पब्लिकला उगाच वेडं बनवायचं नाही, पैसे कमवायचे. ते पण आम्ही पाहतो. म्हणजे कसं उगाच फक्त पैसा कमवायचा मोटिव्ह नसतो, तर मोटिव्ह असतो की समोरच्याचं सॅटिस्फॅक्शन. हा मेन मोटिव्ह हा असतो. गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे लवकर 2 महिन्यामध्ये. तर तुम्हाला लाडूची ऑर्डर द्यायची असेल, मोदकची ऑर्डर द्यायची असेल तरी तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता. हे काय बंगाली खाजा? होय, बंगाली. अरे वा, लागतं ना. असे हे तळून ठेवलेले, तळून साखरेच्या पाकात घालून ठेवलेले. अरे आता हे पॅकिंग करायचं. ते बघा इथे तळत आहेत. ते बाहेरून घेऊन आले इथे आतमध्ये तळत आहे. हे बघा अशी लाडूची पॅकिंग असते. हे लग्नामध्ये पूजेच्या टायमाला वाटतात 2 लाडू. हा लाडू आता मी एक खाऊन बघतो, कारण की दिसते मस्त फ्रेश. वरती साखरेचा पाक बी आलेला. फ्रेश आहे रे, मस्त वाटतं खायला. हे बघा मातृछाया वात्सल्य. ते इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे फॅक्टरीमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आता सध्या मी माझ्या गावी आहे, ओळीये गावी. आणि आज मित्रांनो तुम्हाला मी ही व्हिडिओ दाखवणार आहे. ती आपल्या कोकणातली स्वीट डिश कसे बनवतात ते, म्हणजे कसा खाजा, बंगाली खाजा, लाडू हे कसे बनवतात कारखान्यामध्ये, हे तुम्हाला मी दाखवणार आहे. परत ते पॅकिंग करून कुठे कुठे जातात, सप्लाय होतात, हे आज आपल्या व्हिडिओद्वारे बघायचे आहे. सिद्धेश घाडीगावकर हा माझा मित्र आहे, त्याच्याशी बातचीत करूया. त्याला ॲड्रेस विचारा कसा यायचा, आणि प्लस त्याचे कुठे कुठे माल सप्लाय होते हे आपण बघूया. आणि अजून काय काय ते पदार्थ बनवते तिथे गोड गोड, ते आपण कारखान्यात जाऊन बघूया आणि त्याच्याशी बातचीत करूया. ओके, तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलला पहिल्यांदा बघतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला बाय बाय. आपण आता डायरेक्ट कारखान्यात जाऊन भेटूया. हे बघा मित्रांनो, मी आता पार भाटलेवाडी या ठिकाणी आलो आहे. आणि इथून आता आपल्याला सरळ जायचं आहे मातृछाया असे कारखान्याचं नाव आहे तिकडे. तर आता आपण तिथे जाऊन भेटूया. आणि इकडून गेल्यावरती आतमध्ये कुकुरडेवाडी लागते, ओळीये कुकुरडेवाडी. इजतून गेल्या होत्या. आता नदी आहे म्हणून पाणी जास्त भरल्या कारण जाऊ शकत नाही. तर आता आपल्याला या रस्त्याने सरळ जायचं आहे फॅक्टरीमध्ये. हा आपला आतला रोड आहे, कसालवरून ब्रिजवरून आतमध्ये येणारा. हा आमचा सरळ रस्ता गेला रामेश्वर मंदिराकडे. आता आपण जाऊया इकडे. हा बघा सिद्धेश आला, बाहेर गेलेला आता आला आहे. आणि लाईट पण गेली होती ना, तर लाईटीचा प्रॉब्लेम असतो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर सिद्धेश आला, आता आपण सिद्धेश बरोबर गप्पा मारूया. तर मग गावाला हा बघा सिद्धेश. नमस्कार. सिद्धेश घाडीगावकर. तर आता हा माझ्यासोबत आहे. तर आता मला सांग, इथे येण्यासाठी कसं यायला लागेल, म्हणजे या फॅक्टरीमध्ये सगळ्यांना यायचं असेल तर आपण 2 व्हीलर पण इकडे येऊ शकते, रिक्षा पण येऊ शकते, कारण पूर्णपणे इकडून खालून पण रस्ता आहे, वरून पण रस्ता आहे. सो आपण तसं येऊ शकतो. तुम्हाला मी दाखवलंच कसं यायचं इकडे. ते पार बाटलीवाडी बोर्ड लावला आहे, त्याच्यापासून आतमध्ये यायचा आणि गाडी डायरेक्ट दारापर्यंत येते. तर सिद्धेश मला सांग, आता हे तू व्यवसाय किती वर्षापासून सुरुवात केलास? मला एक 4 वर्ष झाली मी ह्याच्यात उतरलो आहे. त्याच्या आधी मी एक वर्षभर एकीकडे म्हणजे कामाला होतो, म्हणजे शिकण्यासाठी. प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला तरच आपण चांगलं काम करू शकतो. मी एक 8 ते 9 महिने दुसरीकडे कामाला होतो. अच्छा, त्याच्यानंतर तुझे शिकलास आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. हे बघा इथे छान असा व्यवसाय सुरू केला आहे. आणि हे आपलं तुम्हाला माहिती आहे, गावात स्वीट म्हणजे खाजा आहे, बंगाली खाजा हे प्रत्येक जण माणूस येऊन घेऊनच जातो मुंबईला प्रत्येकाला भेट द्यायला. तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला समज आता कोणाला इथे यायचं असेल आपला कारखान्याजवळ, तर तुम्ही पॅकिंग करून त्याला देतात ना तसे पॅकेट. म्हणजे लाडू आहे, खाजा आहे, बंगाली खाजा आहे, हे सर्व भेटते. आता सतत सीझन चालू आहे का बंगाली खाजाचा. आता गणपतीमध्ये समज मोदकचा पण सीझन असतो. हो, मोदक माझ्याकडे खोबरं मोदक, मावा मोदक हे भेटतात. तसंच बुंदीचे लाडू, मोतीचे लाडू, शेंगदाणा लाडू, म्हणजे बेकरी प्रोडक्ट जो असेल तो फक्त 1-2 दिवस आधी तुम्ही सांगावा लागेल. तुम्हाला तो घरपोच तुम्हाला तो माल मिळेल. म्हणजे तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल म्हणजे तुम्हाला घरपोच पण मिळू शकते बघा. तर त्याच्यासाठी 2 दिवस आधी सांगायला लागेल. मी कॉन्टॅक्ट नंबर दिला त्या स्टार्टिंगला.
इकडचा ॲड्रेस पण दिला आहे तुम्हाला कसं यायचं ते, आणि मी दाखवला पण आहे. तर सिद्धेश मला सांग, आता हे तुझं मटेरियल म्हणजे हे माल खाजा हे कुठे कुठे सप्लाय होतो बाहेर? मी इकडून कसा कनेडी कनेडीपासून पुढेपर्यंत माझा माल जातो. अरे वा. आणि ह्या साईडला आचऱ्यापासून ते देवगडपर्यंत माल क्रीम सप्लाय. अच्छा अच्छा. तर आता सिद्धेश मला सांग प्रॉपर इकडचा ॲड्रेस सांग आपल्या कसालवरून. कसालवरून आतमध्ये 2 किलोमीटर. मग दुकान जर कोणालाही विचारलं तर सांगेल, त्याच्यासमोर मातृछाया होम प्रोडक्ट्स म्हणून माझा कारखाना आहे. तर ठीक आहे, मस्त छान वाटलं सिद्धेश बरोबर कॉन्टॅक्ट करून. सिद्धेशचा नंबरपासून मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला आहे, स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसते आहे की सिद्धेशचा नंबर आहे हा, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून येतात. आणि सिद्धेशचा कॉन्टॅक्ट नाही झाला तर तुम्ही मला पर्सनली फोन करा, मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला इकडे सगळी काय काय डिटेल्स देईल तुम्हाला. आणि आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे लवकर 2 महिन्यामध्ये, तर तुम्हाला लाडूची ऑर्डर द्यायची असेल, मोदकची ऑर्डर द्यायची असेल तरी तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकतात, नाही तर मग फोनवरती घेऊन जाऊ शकता. तर आता आपण वरती जाऊया, फॅक्टरीमध्ये आमच्या महिला मंडळी काम करत आहेत, ते खाजा बनवत आहेत, ते आता कसे बनवतात ते आपण जाऊन वरती जाऊन बघूया. ओके, धन्यवाद मित्रा. हे बंगाली खाजा, हे बघा बंगाली खाज्याचे पॅकेट पॅक केलेले आहेत. आणि हा लाडू आता बनवलेला आहे, फ्रेश आहे लाडू. आणि हे पॅकिंगचे बॉक्स आहेत, हे बघा, हा छोटावाला आणि हा मोठावाला. सिद्धेश आता मला हा सांग, हा पाकिट कसं आहे? बंगाली 40 रुपये एक पाकिट आहे, त्यात 10 पीस असतात, 200 ग्रामचं पाकिट आहे. 10 पीस असतं त्याच्यात, 200 ग्रामचं पाकिट, साखरेच्या पाकातलं आहे. आणि होलसेलने घ्यायला गेलो तर आपण 31 रुपयाला पाकिट बसतो, म्हणजे 20चं बंडल असतं, म्हणजे त्याला आम्ही एक बंडल म्हणतो. एक बंडल घ्यायला गेलं तर 600 रुपये बंडल आहे, 20 पाकिट आहेत, प्रत्येक ह्याच्यात 10 नग, म्हणजे एका बंडला जवळ 200 ते 300 नग भेटतात. अच्छा. आणि हे लाडू हे आम्ही अहेर वगैरे असतात ना, रिटर्न गिफ्ट करतात अहेराला, हो त्यासाठी देतो. किलोवर पण ऑर्डर घेतो, पण ती ऑर्डर असेल तरी घेतो, कारण ते कसे खराब होतात, मग ते पब्लिकला उगाच वेडं बनवायचं नाही, पैसे कमवायचे ते पण आम्ही पाहतो. म्हणजे कसं उगाच फक्त पैसा कमवायचा मोटिव्ह नसतो, तर मोटिव्ह असतो की समोरच्याचं सॅटिस्फॅक्शन, हा मेन मोटिव्ह हा असतो, नंतर बाकीच्या गोष्टी. बरोबर, मस्त. हे बघा आता हा लाडू एकदम फ्रेश आहे. हे कसं हे लाडूचं असते, आपण म्हणजे फ्रेश बनवलं जातं इकडे या कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये. कसा हे लाडू जास्त हे खराब होता कामा नाही, जास्त दिवस ठेवू शकत नाही, म्हणून हे त्यांनी फ्रेश बनवतात. आणि बाहेर कुठे लग्नाच्या बियर रिटर्न गिफ्ट देतात ना, त्या टायमाला असे लाडू देतात, परत पूजेला वाटतात. तर त्याचा बॉक्स पण आहे, तुम्हाला बॉक्स दाखवतो. आणि हा लाडू आता मी एक खाऊन बघतो, कारण की दिसते मस्त फ्रेश, वरती साखरेचा पाकबीक आलेला, फ्रेश आहे रे, मस्त वाटतं खायला. मी मोस्टली बुंदीचे लाडू खात नाही, आता खाला आहे मी, कारण मला दिसतानाच बरं वाटलं. साखरेचा पाक बी छान दिसतो वरती. आणि हा बॉक्स आहे बघा, हा बॉक्स ते आयर बियर देतात ना आपण रिटर्न गिफ्ट, तेव्हासाठी हा बॉक्स आहे छोटा, याच्यामध्ये 2 बसतात ना, याच्यात 2 बसतात. आणि हा मोठा बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये काय लाडूच भरतात ना, लाडू बसतात त्याच्यात. आम्ही मोतीचूर लाडू, बुंदी लाडू, म्हणजे प्रत्येक प्रकारचे लाडू करतो. पण आता ऍक्च्युली मोतीचूर लाडू अवेलेबल नाही, कारण ऑर्डरच नाहीये. म्हणजे कसं ऑर्डर आली तर बनवतो, उगाच बनवून ठेवून ते खराब होण्यापेक्षा ऑर्डर. पण ते आम्ही मोतीचूर लाडू, रवा, बेसन पासून सगळ्या प्रकारचे लाडू बनवतो. तुम्ही त्याच्यात किती बसतात लाडू या बॉक्स मध्ये? एक 35 ते 40 बॉक्स असतात. बुंदीचे असतात, मोतीचूर असतील तर एक 30 पर्यंत बसतात. 30 पर्यंत बसतात. मोतीचूरचे त्याला तूप वगैरे असल्यामुळे वजन जास्त असतं. ओके ओके, मग आता आपण जाऊया वरती, बघूया. हे काय बंगाली खाजा? अरे वा, लागतं ना. आणि तुम्ही तिथे काय करताय? हे अशी कटिंग करूच लागतं पहिले. कटिंग झाल्यावर तिकडे छोट्या छोट्या टपाट्या आहेत. अच्छा, हे कसं याचा आकार कसा येतो याच्यात? हे अशी कटिंग केली ना की दाबायचं, त्याच्यानंतर मग हे कसं लागतं चपाती तशी. चपाती एवढी मोठी झाली ना, ही अशी लागली की तेवढी करायची. एवढी बनवल्या तेवढी बनवू लागतात. हा, आता रोल करणार आहे.
हे काय पीठ लावत आहे? हे पीठ लावून मक्याचं ना? कुठचं पीठ हा? कॉर्नफ्लॉवर हा? स्टार्टिंगची प्रोग्रेस ही आहे, म्हणजे स्टार्टिंगला असं करायला लागतं. पाणी चिपकायला. त्याच्यानंतर ते मला कट केलं, कट करायचं. असं कट कर. असं ते झालं की मग ते कॉर्नफ्लॉवर आपण याच्यासाठी लावतो, चांगला फुगण्यासाठी, फुगण्यासाठी आणि तो क्रिस्पी आहे. क्रिस्पी येण्यासाठी. प्रत्येकाची साईज असते, कोणाला नॉर्मल साईज असते, साईज असते ना, त्याप्रमाणे कापावं लागतं. 30ची असतात, 27ची असतात, 25ची असतात. आता ही कुठची साईज आहे मग? ही आता हे 30 काढली, 30ची. म्हणजे 30 60 असे 60. हे असे हे तळून ठेवलेले आहे. तळून साखरेच्या पाकात घालून ठेवलेले. हे आता हे पॅकिंग करायचं. ते बघ इथे तळत आहेत, ते बाहेरून घेऊन आधी इथे आतमध्ये तळत आहे. बंगाली खाजा इथे बघा. हो त्या तेलात तळणार हे तेलात तळल्यानंतर ते साखरेचा पाक आहे. हा साखरेचा पाक गरम करून त्याच्यात मग ताजा. अच्छा, हा साखरेचा पाक आहे. त्याच्यात सुकं घालायचं. कमीत कमी 5 ते 7 तास सुकं घातल्यानंतर हां, ते पॅकिंगला हे सगळे साखरेच्या पाकेमध्ये चांगलं हे करून सुकत घातले. बंगाली काय हे साईज, ही कुठची साईज बोलला? 30 नंबर कापायचा. 30 नंबर का? 30 गोळे एका ह्याच्यात करावे लागतात. त्याच्यात 27 पण असतात, 25 पण असतात. जसे कमी करू गोळे तशी तशी साईज वाढत. मस्त रे, छान. मशीन त्याच्यात पीठ वगैरे आणून अच्छा, पीठ मळायचं. हां, म्हणजे खोबरावळीचा पाक पण ह्याच्यातच पण आपण म्हणजे ते खोबरं टाकून त्याच्यात मिक्स करायचं आहे. लाईट गेली आहे. मशीन फिरते, याला सिलेंडर लावला ना पाक वगैरे त्याच्यात अच्छा. अशी बंडल बांधून ठेवायची. ऑर्डर असतील ना हे. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलात बंगाली खाजा बनवत होते, स्टार्टिंगपासून तुम्हाला तळण्यापासून ते साखरेच्या पाकापासून सगळं दाखवला.
मला ही खरोखर जवळच्या आसपास तुम्ही राहत असाल तर इकडे तुम्ही येऊन तुम्ही स्वतःहून घेऊन जाऊ शकतात हे प्रोडक्ट आणि फ्रेश भेटते आणि एकदम चांगल्या पद्धतीने भेटते आणि कमी रेटमध्ये भेटते आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला घरपोच पण भेटू शकते. तर मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि हा माझा स्क्रीनवरती पण तुम्हाला ॲड्रेस दिसतो आहे. सिद्धेचा नंबर पण तुम्हाला दिसतो आहे. सिद्धेचा नंबर नाही लागला तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला प्रॉपर सांगेल कसं यायचं आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे मगम दुकानाच्या समोरच आहे मातृछाया म्हणून फॅक्टरी. तर तुम्ही इथे येऊन तर भेट द्या. गणपती बाप्पा 2 महिने राहिले यायला ऑगस्टमध्ये. तर तुम्ही मोदक आणि लाडूची ऑर्डर पण देऊ शकता. ओके. तर असेच आता ही व्हिडिओ ते स्टॉप करतो मी कारण मला आता मुंबईला निघायचं आहे. तर तुम्हाला असेच माझे अजून छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि कशी वाटली व्हिडिओ मला सांगा कमेंट करून. ओके सिद्धेश धन्यवाद. तर शाह सिद्धेशला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही एकदा येऊन भेटत माझ्या ओळ्या गावच्या रहिवाशी आणि इकडचे ओसरगावचे सगळे कसालपासूनचे. ओके चला बाय बाय. हां थँक्यू. चला बाय बाय. हां अरे वा काय एंट्री मारलात हा. एंट्री मारलात तुम्ही. हां हां चला बाय 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 बाय. गणपती देवा गणपती. हो गणपती देत आहे. होय होय.